हाय, नमस्ते. आज आपण चिकन बिर्याणी कशी तयार करायची हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण 1 किलो चिकन धुवून घेतलेले. त्यासाठी लागणारं साहित्य: कोथिंबीर, पुदिना, आले लसणाची पेस्ट, हिरवी मिरची, तांबडं तिखट, बिर्याणी मसाला, तळलेला कांदा आणि 1 कप दही घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला चिकनसाठी मॅरिनेट करण्याचं साहित्य आहे. चिकनमध्ये प्रथमतः आपण आले लसणाची पेस्ट 1 चमचा घेतलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. पुदिना देखील थोडासा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपण. त्यानंतर त्याच्यामध्ये जे मसाले घेतलेत आपण, तांबडं तिखट, हळद, बिर्याणी मसाला आणि धणेपूड हे टाकणार आहोत आणि मीठ. आता हे सर्व मसाले आपण एकत्रित मिसळून घेऊयात, चिकनला लावूयात. दही देखील त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायचं आहे आपल्याला. छान त्या चिकनला सर्व मसाले, तळलेला कांदा देखील मी त्याच्यावर टाकत आहे. आता हे सर्व मिक्सअप आपल्याला करायचे. चिकनला सर्व मसाले लावून घ्यायचे. छान मिक्सअप करून घ्यायचे आपल्याला. हे आपण मॅरिनेट करत आहोत. हे मॅरिनेट करून आता आपल्याला अर्धा तास ठेवायचे. बघा कसं छान दिसतंय मसाले. व्यवस्थित मसाला लागला गेला पाहिजे चिकनला. मॅरिनेट करून ठेवत आहे आपण. अर्धा तास तरी ठेवायचे आपल्याला. त्यानंतर खडे मसाले घेतले: दालचिनी, लवंग, हिरवी विलायची, काळी विलायची, मिरी हे आपण टाकलेले तेलामध्ये. आता जे मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ते त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला. आणि चिकन आपल्याला शिजवून घ्यायचंय. सर्व व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचंय आपल्याला त्या तेलामध्ये. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. चिकन आपलं व्यवस्थित शिजलं पाहिजे. त्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आपण त्याच्यामध्ये आणि चिकन शिजवून घ्यायचे. दुसऱ्या बाजूला मी वरती थोडंसं तळलेला कांदा अजून टाकलेला आहे मी. दुसऱ्या बाजूला मी 1 किलो तांदूळ 10-15 मिनिटे भिजवून ठेवलेला आहे. बघा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या चिकनला. तर छान सुंदर असा मसाला तयार होईल. दुसऱ्या बाजूला पाणी उकळत ठेवलेले त्याच्यामध्ये मीठ टाकते. तमालपत्र, थोडे खडे मसाले हे पण आपण टाकूया. म्हणजे राईसला छान फ्लेवर येतो त्या खड्या मसाल्यांचा. त्यामध्ये आपण पुदिन्याचे थोडेसे लिंबू देखील पिळणार आहोत. म्हणजे आपला भात मोकळा सळसळीत होईल. 1 लिंबू मी त्याच्यामध्ये पिळलेला आहे.
थोडी पुदिन्याची पानं घालणार आहोत. त्याचा फ्लेवर छान येतो. आता हे पाणी उकळत आलेलं आहे बघा. 15 मिनिटं मी तांदूळ भिजत ठेवलेला आहे. तो तांदूळ आपण त्याच्यामध्ये घालूया. म्हणजे आपला राईस छान शिजेल, लवकर शिजेल. 5 ते 7 मिनिटात हा राईस शिजतो. हा राईस सर्व त्याच्यामध्ये टाकून मिसळून घेऊया. त्याच्यावर एक झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपल्याला तो राईस 80 ते 90% शिजवायचा आहे आपल्याला. जास्त शिजवायचं नाही. इकडे आपण पातेल्यामध्ये आपलं चिकन शिजत ठेवलेलं आहे. झालेलं शिजून ते. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. त्याच्यावर आपण 80 ते 90% शिजलेला तांदूळ घालत आहे. जास्त तांदूळ शिजवायचा नाहीये. बघा व्यवस्थित रीतीने ते पसरून घ्यायचा तांदूळ चिकनवर. सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. छान वास येतोय. खूप सुंदर. अशा रीतीची बिर्याणी तुम्ही पण घरी करून पहा. तुम्हाला अशा प्रकारची बिर्याणी आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा. कोणाकोणाला अशी बिर्याणी आवडते. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा किती सुंदर बिर्याणी आपली तयार झालेली आहे. खूप सुंदर आणि स्वादिष्ट होते. नंतर आपण थोडीशी पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर टाकून बिर्याणी सजवलेली आहे. नक्कीच तुम्ही घरी करून पहा. खूप सुंदर बिर्याणी होती. थोडासा तळलेला कांदा देखील वरून घातलेला आहे. कोणाकोणाला चिकन बिर्याणी आवडते हे मला कमेंट करून सांगा. या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा किती सुंदर आपली बिर्याणी तयार झालेली. खाऊन पहा आणि करून पहा. थँक्यू.